मराठी तेलुगू संस्कृती जोपासण्यासाठी सोलापुरातील तेलुगू भाषिकांची तसेच सार्वजनिक ग्रंथालयांचे कार्य मोलाचे असल्याचे प्रतिपादन पोट्टी श्रीरामुलू तेलुगू विद्यापीठ हैदराबादचे कुलगुरू डॉक्टर टी किशनराव यांनी केले। तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने आयोजिलेल्या कार्यक्रमात किशनराव बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जयराम रेड्डी, भाजपचे पांडुरंग दिड्डी आदी उपस्थित होते। या ग्रंथालयास स्मृती ऑर्गॅनिक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर पुरुषोत्तम ईगा यांच्या वतीने संगणक सेट भेट दिल्यानिमित्त त्यांचा सन्मान व कॉम्प्युटरचा उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। किशनराव पुढे म्हणाले, सोलापुरातून आम्हाला आपुलकी मिळाली। तुमचे प्रेम आपुलकी आम्ही कधीच विसरणार नाही असेही ते म्हणाले। प्रास्ताविक मल्लिकार्जुन कमटम यांनी केले। प्रमुख पाहुण्यांचा सत्कार गोप यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी डॉक्टर रेड्डी यांनी तिक्कन्ना, पोतन्ना, वेमन्ना आदींच्या पद्य कविता सादर केल्या। पद्मशाली शिक्षण संस्थेचे गोप यांनी मनोगत व्यक्त करीत तेलुगू शाळा माहिती, तेलुगू भाषा जपण्यासाठी करीत असलेल्या कार्याबद्दल माहिती दिली। डेड्डी यांनीही मनोगत व्यक्त केले। यावेळी बालराज बोल्ली, भूपती कमटम, श्रीनिवास गाली, यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, यल्लप्पा येल्दी, नरेंद्र गोंडेली, राजमोगली कमटम, उमेश कमटम, ओमप्रकाश कमटम, गोवर्धन कमटम, गोपी म्याकल, श्रीनिवास वेडप, पुरुषोत्तम भुदारम, मल्लेशम येमुल, विजयालक्ष्मी गुडूर, प्रिया महेंद्रकर, मीनाक्षी गायकवाड, नरसिंहलू मुशनोलू, अंबादास पलमारी, बिटला पंतलू आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका बुधारम यांनी केले। आभार तिप्पण्णा गणेर यांनी मानले।